आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। जमिनीच्या वादातून शेतात रणकंदन, मारहाण, तोडफोड आणि तब्बल 80,000चे पीक उद्ध्वस्त। विटा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात जमिनीच्या वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गारडी गावच्या हद्दीतील शेतात झालेल्या वादातून वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। एवढेच नाही तर शेतातील सीसीटीव्ही कॅमेरा आणि पीव्हीसी पाईपची तोडफोड करून ट्रॅक्टरने ऊस व पावट्याच्या पिकांवर रोटर फिरवून सुमारे 80,000 रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणी साळशिंगे येथील 65 वर्षीय महिलेने विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांविरुद्ध विविध भारतीय न्याय संहिता BNS कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीनुसार जमिनीच्या वादातून आरोपींनी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच फिर्यादीच्या पतीला मारहाण करून त्यांचा दात पाडल्याचा आरोपही करण्यात आलाय। घटनेनंतर विटा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जमिनीच्या वादातून वाढणाऱ्या हिंसाचाराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।